संत रविदास फाउंडेशनच्या वतीने इयत्ता 7वी, 8वी व 9वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विठ्ठलनगर येथील संत रविदास मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक व निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद घाटे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट हरिदास उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सुमारे 30 गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, स्कूल बॅग व रजिस्टरचे वाटप करून सत्कार करण्यात आला। तर 9वा वर्ग की शासकीय शाळेमधून तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे। हा गव्हर्नमेंटचा जो आताचा अजेंडा आहे, शाळा सरकारी बंद करणे, सरकारच्या सवलती बंद करणे आणि खाजगीकरणाकडे वळून जाणे, त्या माध्यमातून रिझर्वेशनही बंद, तुमच्या सवलती बंद, तुमची शिष्यवृत्ती बंद, तुमचं सगळंच बंद, अशा पद्धतीची जे शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती वाढली नाही पाहिजे। तर शैक्षणिक जिल्हा परिषदसारख्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा ह्या चांगल्या स्मार्ट स्कूल म्हणून आल्या पाहिजे, या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी सुद्धा फाउंडेशन आमचं निवेदन देणे, त्याबाबतचं वेळोवेळी पाठपुरावा करण्याचं काम या माध्यमातून करणार आहे। तर मी तुम्हाला सूचक म्हणून असंच सांगू इच्छितो, मी आता सध्या राज्यकर्ते आमच्या इथली पार्टी जी आहे, जिल्हा परिषदेचा मी समाज कल्याण सभापती आहे, त्यामुळे मला फार गोष्टी स्पष्टपणे नाही सांगता येईल, पण समाजासाठी म्हणून मी सांगतो, जी आता सरांनी सांगितलं तोच एक धागा धरतो की जे सुधारणावादी आहेत त्यांना लेफ्टिस्ट म्हटलं जातं, किंवा आता आजकाल शहरी नक्षलवाद म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार घडत आहेत। तर सुधारण्याच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे। आपल्याला काही म्हणू, सुधारणा ज्या होतात त्या सगळ्या समाजाच्या भल्यासाठी आहेत। आता एक कॉक्रोचचं सरांनी सांगितलं, मी फार शॉर्ट घेतोय, मी कॉक्रोचचं उदाहरण दिलं। कॉक्रोच जनता पार्टी जे झालेले आहे, काल 6 तारखेचे काल अभिजित जितके आले होते, त्यांचं आंदोलन जर मोडलं तर भारतभरात उद्रेक होईल असं समजून सरकारने त्यांना आंदोलन करण्याची परवानगी दिली। इथं आल्यानंतर अरेस्ट होईल असं सगळ्यांचे जे भाप्य होते, आणि त्यांनी, मी शॉर्टमध्ये देतोय की त्यांनी जे बाबासाहेबाचं पुस्तक दाखवून आणि संविधान दाखवून त्या ठिकाणी आंदोलन केलं असं, आणि सनदशीर मार्गाने केलं असं असताना सुद्धा तुम्ही पाहता आज राज्यकर्त्यांचे काय स्टेटमेंट आलेत की अराजक निर्माण करण्यासाठीचे म्हणजे हे प्रयत्न आहेत असं स्टेटमेंट येतंय। म्हणजे एवढ्या संवेदनशील म्हणजे सनदशील मार्गानं आंदोलन केल्यानंतर जेव्हा त्याला अराजक निर्माण करतील अशी सरकारला धास्ती वाटते, किंवा असं सरकार बोलतात पदावर असलेले उच्च पदावर माणसं, तर पहा म्हणजे पुढे तुम्हाला काय परिस्थिती येणार आहे। तर विचारपूर्वक राहा, आपली प्रगती करायची असेल
तर शैक्षणिक प्रगती होणे गरजेचं आहे. लहान मुलांना काही गोष्टी समजणार नाहीत तर मोठे आहेत म्हणून आणि महिला मंडळी आहे त्यामुळे काही विषय मी असे सांगितले, पण महिलांची खूप मोठी भूमिका आहे. मॅडम सांगितल्याप्रमाणे मी परत एखाद्या कार्यक्रमामध्ये महिलांचाच स्पेशल आम्ही हे ठेवून कार्यक्रम सांगू आम्ही की महिलांची खूप मोठी भूमिका समाज घडवण्यामध्ये आहे. घरचे माणसं तर काय आम्ही बाहेरचे रांचे दिवे म्हणायचे की गावात शेतात जाणार, शेतात कामं करणार. खेड्यातली परिस्थिती आहे. भारत आमचा 60-65-70% लोक खेड्यातले आहे. त्याच्यामुळे सांगतो की रानामध्ये खेळात कामाला जातात लोक, नोकरदार खूप कमी आहे. तर महिला जे आहेत ते घरी राहतात, तर त्यांनी त्यांचा वेळ त्यांचे मुलं घडवण्याकडे दिला पाहिजे. आता टी व्ही आली, मोबाईल आला, व्हॉट्सअप आला, फेसबुक आलं, सुशिक्षित झाले ते सगळे त्या मोबाईलमध्ये बोटं घालत बसायला लागले. मुलांकडे कोणी बघायला तयार नाही. ते पण टाळलं पाहिजे. तर महिलांनी आणि मुलींना, महिला असला तर मग मुलींना शिक्षणासाठी सर्वात मोठं प्राधान्य दिलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी सांगतो. या ठिकाणी जे चांगले यशस्वी होऊन आमचे आज मदत घेण्यासाठी किंवा पुरस्कार घेण्यासाठी जे विद्यार्थी उपलब्ध हजर आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. ते पालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी चांगलं काहीतरी आपले मुलं व्हावं, मुलं चांगले झालं पाहिजेत ही भावना ठेवून जे त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांना इथं पाठवलं त्यांचं मी अभिनंदन करतो. या ठिकाणी माझं लांबत चाललेलं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रविदास फाउंडेशनच्या माध्यमातून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. किती विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला आणि काय याच्या पाठीमागचा उद्देश? यावर्षी या संस्थेची नव्याने नोंदणी झालेली आहे. संत रविदास फाउंडेशन म्हणून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना उभं करण्याचं काम या संस्थेने मनावर घेतलेलं आहे. यावर्षी प्रायोगिक तत्वावरती 30 विद्यार्थी निवडलेले आहेत. 10वी सोडून 7वी, 8वी आणि 9वी हे 3 वर्गाचे विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत. 7वीचा विद्यार्थी आता जो निवडलेला आहे ते पुढील 4 वर्ष आमच्यासोबत राहणार आहे. 8वीचा विद्यार्थी पुढील 3 वर्ष आमच्यासोबत राहणार आहे. 9वीचा विद्यार्थी आमच्यासोबत 2 वर्ष राहणार आहे. 10वी पर्यंत त्यांना ही सगळी मदत आम्ही देणार आहोत, जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यामुळं पैशामुळे किंवा शैक्षणिक साहित्यामुळं आपलं शैक्षणिक नुकसान झालं असं त्यांना वाटू नये म्हणून ही आपण समाजाला जी काही पेबॅक सोसायटी असं म्हणतो आपण की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना झालेली आहे. या व्यतिरिक्त अजून काही संस्थेच्या माध्यमातून काही कामं होणार? आता आमचं सर्वात जास्त काम हे शिक्षणाच्या संदर्भातच आहे. म्हणून आता 10वी पर्यंत जरी आम्ही यांना सोबत ठेवलं असलं तर 10वीच्या नंतरही 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, कोणत्या याच्याकडे आपल्याला कल आहे, कोणत्या अभ्यासक्रमाकडे कल आहे, त्या दृष्टिकोनातही त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा या संस्थेच्या वतीनं आम्ही करणार आहोत. इतरही उपक्रम जसं जसं समोर येतील त्या अनुषंगाने आम्ही संस्था समाजाच्या पाठबळावरती पुढे राबवणार आहोत. आज या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कोण लाभले? आजच्या कार्यक्रमाला समाजाचे ज्येष्ठ आणि न्यायालयीन व्यवस्थेमधले न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश श्री घाटे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले होते. त्याचप्रमाणे महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते ॲडव्होकेट के हरिदास म्हणून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते. त्याचप्रमाणे आताच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची पण उपस्थिती या ठिकाणी लाभली आणि आमचे सर्व संस्थेचे संचालक मंडळ सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. या निमित्ताने समाजातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करता? मी समाजाचा नागरिकांना या निमित्ताने हे आवाहन करू इच्छितो की आपल्या आसपास जी मुलं शिक्षणापासून वंचित असेल, ज्यांना शैक्षणिक मदतीची गरज असेल, अशांना फाइंड आउट करून त्यांची नावं संस्थेकडे तुम्ही द्यावी. संस्था त्यांना योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करेल. भास्कर लहाने, संत रविदास फाउंडेशन सचिव. काय सांगाल सर, आज आपण कार्यक्रमाच्या अध्यक्षताने स्थानिक होते आणि त्यांचा मोठा गौरव करण्यात आला, काय सांगाल? आताच या संस्थेचे सचिव कॉम्रेड भास्कर लहाने
यांनी आपल्याला या संस्थेचे उद्देशिका आताच विशद केली, सांगितली. त्यावरून या संस्थेबद्दल, त्याची प्रगती काय आहे पुढे, याच्याबद्दलही आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि खरोखरच आता ह्या लहान मुलांना त्यांच्यावर आतापासून जर संस्कार घडले तर ते पुढे चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतात. समाजाचा विकास त्याच्यामुळे होऊ शकतो, अशी एक आशा आहे. आपण मोठ्या उच्च पदावर गेले होता, नववीस म्हणून राहिलेला आहात. असं विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, आजच्या विद्यार्थ्यांना एकच सांगावं लागते की मेहनत घेतल्याशिवाय दुसरा उपाय नाही. मेहनत घ्यावंच लागते, जिद्द ठेवावी लागते, संघर्ष करावा लागतो. त्याच्याशिवाय उच्च पदावर जाऊ शकत नाही. आपलं नाव? प्रमोद घाटे. मी अकोल्यावरून आलेली आहे. डॉक्टर सौ निर्मला पुंडलिकराव भामोदे. आज इथे हा जो कार्यक्रम घेतलेला आहे संभाजीनगरला, अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतलेला आहे. संत रविदासांचं जे स्वप्न होतं, संत रविदासांनी 14व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे, ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न, छोटा बडा सब सम बैठे रविदास रहे प्रसन्न. त्यांना अपेक्षित असलेलं राज्य म्हणजे बेगमपूर शहर का नाम, जिथे कुठल्याच प्रकारचं भय नसेल, दुःख नसेल, सगळीकडे आनंद असेल. आणि ही जी संघटना आहे, त्या संघटनेनं आज जो कार्यक्रम घेतलेला आहे, संत रविदास फाउंडेशनने आज जो कार्यक्रम घेतलेला आहे, खरोखर त्या मर्मावर बोट ठेवलं आहे आणि संत रविदासांचं स्वप्न साकार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. संत रविदासांना अपेक्षित असलेलं इथे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, शिक्षण आणि न्याय हे सर्वांनाच मिळालं पाहिजे, हे त्यांचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न ही संस्था, हे फाउंडेशन करते आहे. त्याचा आम्हाला खूप आनंद वाटला. आणि खरोखर त्यांच्या स्वप्नाची पूर्तता आपण समाजाचं एक देणं लागतो आणि सगळ्यांना आपण सोबत घेतलं पाहिजे. कोणालाही भयमुक्त, आपण सर्वांना भयमुक्त ठेवलं पाहिजे. कोणाच्याच मनात दुःखाचा लवलेशही येऊ नये. आणि आपल्याला जे माहिती आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे, सर्वांना आपण सोबत घेतलं पाहिजे. ही त्यांची जी भावना आहे, खूप छान वाटलं, आनंद वाटला. आणि इथे आम्हाला त्यांनी जो सन्मान केला त्याचाही आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. हे जे आम्ही फाउंडेशन किंवा ही जी संस्था स्थापन केली, ती फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातूनच केलेली आहे. कारण आजची जी विचारवंत जनरेशन जे आपल्याला दिसते, त्यांनी खूप प्रयत्नांनी ते इथपर्यंत आले. आज ते त्यांचे स्टेबल झालेले आहेत. पण आपल्या समोर असणारी जी मुलं आहेत की ज्यांना पुढचं भविष्य आहे, पण मग ते भविष्य केवळ आर्थिक नियोजनामुळे किंवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते मागे राहणार नाही, याची काळजी आहे. त्या दृष्टिकोनातूनच आणि समाजाचं एक परतफेड किंवा ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही ही धडपड करत आहोत. मग यामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना काय काय मार्गदर्शन करता येईल, हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मग विद्यार्थ्यांच्या सुरुवात अभ्यास सवयीपासून करूयात, कारण जेणेकरून पुढच्या व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या येतात. कारण अभ्यास नीट झाला तर विद्यार्थी नीट शिकतील, विद्यार्थी नीट शिकले तर त्यांचं भविष्य नीट घडेल. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हे म्हणजे व्यक्तिमत्व विकासापर्यंत ही वाटचाल आम्ही करणार आहोत, की जेणेकरून भविष्यात ही मुलं चांगल्या पद्धतीने एक चांगला माणूस म्हणून तयार होतील, ही आमची धडपड आहे. कारण पद महत्वाचं जितकं असतं तितकंच त्याच्यातली मानवता सुद्धा महत्वाची आहे. ती त्यांनी विकसित करावी, हा त्यामागचा आमचा दृष्टिकोन आहे. डॉक्टर पुष्पा उत्कर.